रेल्वे ग्रुप डी साठी विज्ञान हे 20 मार्काचं विचारलं जातं. त्यानुसारच आपण ही सिरीज चालू केलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला 500 प्लस विज्ञानाचे प्रश्न मी देणार आहे. यामध्ये हे प्रश्न सर्वच्या सर्व MCQ टाईपमध्ये आहेत. या आधीचे पार्ट तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या आणि ते प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. तुम्ही वन लाइनर स्वरूपामध्ये सुद्धा हे प्रश्न लिहून घेऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे विज्ञानाचे प्रश्न पाहणार आहोत ते यापूर्वीच्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत. त्याचबरोबर 2025च्या एक्झामच्या दृष्टीने सुद्धा यामध्ये नवीन प्रश्न ॲड केलेले आहेत. हा व्हिडिओमधील सर्वच्या सर्व प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि त्याचं रिव्हिजन तुम्हाला करायचं आहे. आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, कोणता धातू द्रव स्वरूपात आढळतो? याचं उत्तर आहे पारा. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. व्हिडिओ चालू असताना तुम्ही खाली कमेंट करायचं आहे योग्य उत्तराची, त्यामुळे तुमचा सराव होणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या प्रक्रियेमुळे वनस्पती अन्न तयार करतात? कोणत्या प्रक्रियेमुळे वनस्पती अन्न तयार करतात? याचं उत्तर आहे प्रकाश संश्लेषण. पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न लुसेंटचं जे बुक आहे ते बुक रेफर करून घेतलेले आहेत. पुढचा प्रश्न, पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी फिरण्यासाठी किती वेळ घेते? पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी फिरण्यासाठी 24 तास घेते. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? विद्युत प्रवाह मोजण्यासाठी ॲमीटर हे उपकरण वापरले जाते. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सूर्यप्रकाशाचा मुख्य स्रोत कोणता आहे? सूर्यप्रकाशाचा मुख्य स्रोत हा अणुऊर्जा आहे. पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, पृथ्वीवर सर्वप्रथम ऑक्सिजन कशामुळे निर्माण झाला? पृथ्वीवर सर्वप्रथम ऑक्सिजन हा शैवाळामुळे निर्माण झालेला आहे. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन्नाचे पचन प्रामुख्याने कुठे होते? अन्नाचे पचन प्रामुख्याने छोट्या आतड्यामध्ये होते. पर्याय क्रमांक ड याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या गॅसचा वापर वेल्डिंगमध्ये केला जातो? कोणत्या गॅसचा वापर वेल्डिंगमध्ये केला जातो? ॲसिटिलीन गॅसचा वापर वेल्डिंगमध्ये केला जातो. पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, मानवाच्या हृदयात किती कपाटे असतात? मानवाच्या हृदयामध्ये एकूण 4 चेंबर्स असतात. पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जलविद्युत प्रकल्पामध्ये कोणती ऊर्जा निर्माण होते? जलविद्युत प्रकल्पामध्ये विद्युत ऊर्जा निर्माण होते. पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हटले जाते? कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हटले जाते? याचं उत्तर आहे मंगळ ग्रह. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता ग्रह सर्वात मोठा आहे? खालीलपैकी कोणता ग्रह सर्वात मोठा आहे? याचं उत्तर आहे गुरु ग्रह हा सर्वात मोठा ग्रह आहे. खालीलपैकी कॅल्शियमचा प्रमुख स्रोत काय आहे? खालीलपैकी कॅल्शियमचा प्रमुख स्रोत हा दूध आहे. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या अवयवामुळे रक्त पंप केले जाते? शरीरामध्ये हृदयामुळे रक्त पंप केले जाते. पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन्नामध्ये साखरेचे पचन कुठे होते? अन्नामध्ये साखरेचे पचन कुठे होते? याचं उत्तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न आहे, मेंदू कोणत्या कवटीमध्ये सुरक्षित असतो? आता ही कवटी कशापासून बनलेली असते असा हा प्रश्न आहे. थोडीशी टायपिंग मिस्टेक झालेली आहे. याचं उत्तर आहे हाड. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. कवटी ही हाडांपासून बनलेली असते आणि कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात हे सुद्धा तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे आणि याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंधारात आपल्याला दिसत नाही कारण प्रकाश नसतो. पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, माणसाच्या शरीरात कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणतात? माणसाच्या शरीरात पिट्युटरी ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणतात. पर्याय क्रमांक ड याचं उत्तर आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता धातू शरीरासाठी उपयुक्त आहे? खालीलपैकी कोणता धातू शरीरासाठी उपयुक्त आहे? उत्तर आहे लोह. पर्याय क्रमांक क याचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, तापमान मोजण्यासाठी कोणता पारा वापरला जातो? तापमान मोजण्यासाठी द्रव पारा वापरला जातो. पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या पेशींमुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती मिळते? कोणत्या पेशींमुळे शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती मिळते? याचं उत्तर आहे पांढऱ्या रक्तपेशी. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण कुठे होते? ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण फुफ्फुसामध्ये होते. पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, अणूचा शोध कोणी लावला? अणूचा शोध हा डाल्टन यांनी लावला. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पेशीचा मुख्य घटक कोणता आहे? पेशीचा मुख्य घटक सायटोप्लाझम आहे. पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या जीवामुळे दही बनते? कोणत्या जीवामुळे दही बनते? याचं उत्तर आहे जीवाणूमुळे दही बनण्याच्या प्रक्रियेस मदत होते आणि दही बनते. दुधापासून दही बनते. तर आज आपण 25 विज्ञानाचे क्वेश्चन पाहिलेले आहेत. या आधीचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहून घ्या. ते प्रश्न तुम्हाला अजून सांगतो, नोट डाऊन करून घ्या आणि त्याचं रिव्हिजन करा. लुसेंटवर आधारित सर्वच्या सर्व क्वेश्चन्स आहेत आणि यापूर्वीच्या एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न मी तुम्हाला देत आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त रेल्वे ग्रुप डी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा.